नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज पेशंटच्या काही गोष्टी सांगायच्या ऐवजी आय एम गोइंग टू टेल माझ्या स्वतःच्या गोष्टी. म्हणजे म्हणतात ना अमेरिकेमध्ये की द एग ऑन द फेस, तशा काही वेळा झालेल्या गोष्टी असतात. मी जेव्हा असा विचार केला सांगाव्या म्हणून, तेव्हा बऱ्याच गोष्टी आठवल्या. काही इंडियातल्या होत्या, काही इथल्या होत्या, पण अमेरिकेहून इंडियात गेल्यानंतरच्या पण होत्या. पहिली गोष्ट जी झाली ती रिसेंटली झालेली आहे, म्हणजे विदिन लास्ट 2 किंवा 3 वर्षापूर्वी. इथे जेव्हा आम्ही काही लोकांना जेवायला बोलवतो आणि घरीसुद्धा आम्ही काही वेळा 35 ते 60 लोकांना जेवायला बोलवून पार्टी केलेली आहे. अशा वेळी बऱ्याच गोष्टी केटर केल्या जातात. पोळी किंवा रोटी ही त्यातली एक गोष्ट आहे. लोकांना काही वेळा नान आवडत नाही, त्यामुळे ते केटर केल्या जातात. तर इथे हल्ली म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये तरी पोळ्या मिळणं सोपं झालं आहे. पटेल ब्रदर्समध्ये तर ताज्या पोळ्या बऱ्याच स्वस्त मिळू लागल्या आहेत, त्यामुळे आणखीन झालं आहे. पण त्यावेळी जी गोष्ट आहे तेव्हा एका बाईकडनं माझ्या पत्नीने पोळ्या ऑर्डर केल्या होत्या. तिची मुलगी ती पोळ्या द्यायला येणार होती, परंतु ती आमच्या घरापर्यंत न येता मध्ये एका ठिकाणी एक मोठा प्लाझा होता, तिथे भेटेल असं मला माझ्या बायकोनी सांगितलं. माझा लहान मुलगा, म्हणजे तो लहान नाही आहे, त्यावेळी तो 30 वर्षाचा असेल, तो आणि आम्ही दोघं त्या पोळ्या घ्यायला गेलो. तर पोळ्या घ्यायच्या, पैसे द्यायचे आणि घरी यायचं. तिने सांगितलं होतं पब्लिक्स नावाचं एक सुपर मार्केट आहे, त्याच्या प्लाझामध्ये भेटू. तर आम्ही दोघं गेलो तिथे. तर त्या पब्लिक प्लाझाचा सुपर मार्केटमध्ये एवढा मोठा येते की जवळजवळ 200पेक्षा जास्त गाड्या असतील तिथे, किंवा जास्तही असतील. त्यामुळे बाजूला आम्ही जेव्हा आत शिरलो त्या प्लाझामध्ये, तिथे एक बेडिंग वगैरे, बेडिंग म्हणजे मॅट्रेसेसचं दुकान होतं. आणि तिथे मला त्याच वेळी एक दुसरी गाडी घेऊन एक मुलगी येताना दिसली. मुलगी भारतीय दिसत होती. मी माझ्या मुलाला म्हटलं, बघी दिसतीये ती, पोळ्या घेऊन आली आहे. मी तिच्या गाडीच्या शेजारी गाडी पार्क केली, कारण ती गाडीतनं उतरली नव्हती. आता ती जर बेडिंगच्या दुकानात आली असती तर ती उतरून आत गेली असती. तर मी माझ्या मुलाला पैसे दिले, म्हटलं जरा त्या बाईला पैसे दे आणि पोळ्या घेऊन ये. तो गेला आणि त्याने तिच्या विंडोवरती टकटक केलं. त्या मुलीने विंडो खाली केली. माझ्या मुलाने तिला पैसे ऑफर केले आणि ती त्याकडे पण म्हणे की व्हॉट. तर माझ्या मुलाला कळलं की काहीतरी भानगड दिसते, म्हणून तो म्हणाला की फॉर रोटी. ते म्हणे रोटी, व्हॉट इज दॅट. आता ती चूक माझ्या आणि माझ्या मुलाच्या लक्षात आली. मी माझी विंडो खाली केलेली होती. तर माझ्या मुलाला वाटलं की तिला कदाचित रोटी माहिती नसेल अमेरिकेत वाढल्यामुळे. तो म्हणा की लाईक अ टॉर्टियाज, म्हणजे मेक्सिकन ज्या असतात तशा. ते म्हणे नो नो नो, यू गॅट समथिंग, नाम नॉट द वन दॅट इज गिव्हिंग यू रोटी. विचार करा, एक 30 वर्षाचा मुलगा आणि त्याचा बाप गाडीत नाही येऊन एका मुलीला पैसे ऑफर करतात आहेत. विचित्र दिसत होतं. तो माझ्या गाडी भरला. तो म्हणाला, बाबा एक काहीतरी चूक आहे. मी परत त्या बाईला फोन केला. ती त्या 200 का 300 पार्किंगच्या गाड्यांच्या मध्ये कुठेतरी उभी होती. ऑफकोर्स मी तिथे जाऊन त्या पोळ्या घेतल्या. फारसं काही त्रास झाला नाही, पण संकटात पडू शकतो अशी ती गोष्ट होती. दुसरी गोष्ट अशीच झाली, ती जवळजवळ मोर दॅन 45 years ago. त्यावेळी एवढी रेस्टॉरंट नव्हती, भारतीय लोक पण कमी होते. त्यामुळे अमेरिकेत बोलताना तर आपण मराठीतनं बोललो तर खास कोणाला कळेल अशी भीती नव्हती. आता हल्ली मराठी, गुजराती, हिंदी जाणणारे भरपूर लोक झालेले आहेत. त्यामुळे आणि ते सगळीकडे दिसतात. त्यामुळे बोलताना यू हॅव टू बी केअरफुल. त्यावेळी मी बाल्टिमोरला एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो, मी, माझा भाऊ आणि माझा मित्र. त्या रेस्टॉरंटमध्ये एक भारतीय रेस्टॉरंट होतं.
तिथे एकच मुलगी होती जी काउंटरवरती होती. तिने येऊन आम्हाला मेन्यूज दिले. तिनेच आम्हाला ड्रिंक्स विचारली आणि पाणी आणून दिलं. आणि नंतर ऑर्डर घ्यायलाही तीच आली. साधारणतः बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये ही कामं निरनिराळे लोक करतात. बस बॉयज, वेटर्स आणि ऑफकोर्स काउंटरवरती बसलेले किंवा ओनर आर ऑल डिफरंट. इथे हीच बाई सगळं करत होती. आणि भारतीय रेस्टॉरंट होतं त्यामुळे आम्ही ऑर्डर केलं. पण आम्ही मनात बोलत होतो की म्हटलं धडपडी दिसतीये कारण पाणी सांडलं वगैरे वगैरे गोष्टी. जेवण झालं आणि आम्ही मराठीत बोलत होतो. त्यांनी आम्हाला द्यायला बिल आणलं. म्हणजे ती एकच बाई होती. तर आम्ही आधीच म्हटलं होतं की काय चाललंय कोण नाही या रेस्टॉरंटमध्ये सगळं करायला एकच बाई आहे. तर त्यांनी त्यानंतर जेव्हा बिल आणलं तेव्हा आम्ही मराठीत बोलत होतो. ते नमस्कार केला आणि मला म्हणाले खूप दिवसांनी मराठी ऐकलं, ऐकून आनंद झाला. नाव यू कॅन इमॅजिन माय फेस, माय जॉ ड्रॉप्ड. या 2 गोष्टी अमेरिकेत झालेल्या आहे. पण तिसरी गोष्ट जी मी सांगायचा प्रयत्न करतोय ती भारतात झाली होती. आणि भारतात मी त्यावेळेला अमेरिकेतून गेलो होतो. किती वर्ष होती मला वाटतं 5 तरी झाली असतील मला अमेरिकेत राहून. मुंबईच्या सबवेची मला सवय नव्हती. पुण्याहून मी कल्याणला गेलो आणि कल्याणला त्या दिवशी नेमक्या गाड्या बंद पडल्या होत्या काहीतरी स्ट्राईक बिक झाल्यामुळे. मला जायचं होतं बोरीवलीला. आणि बोरीवली का गोरेगाव, मला वाटतं मला गोरेगावला जायचं होतं. तर त्यावेळी सबवे नव्हती. म्हटलं घेऊ कॅब वगैरे नंतर रात्री पाहू. तेवढ्यात त्या सबवे सुरू झाला. माझा कझिन मावस भाऊ तो म्हणाला चल आत्ता सुरू झाला वी कॅन गेट इन क्विकली. आम्ही गेलो आणि मुंबईच्या सबवेज तुम्हाला माहिती देत. मुंबईच्या लोकल ट्रेन्समध्ये जर तुम्ही एका साईडने शिरला तर दुसऱ्या साईडच्या दरवाज्यातनं उतरणं हे म्हणजे भगीरथ प्रयत्न करायला लागतात. त्यामुळे मला शिरल्यानंतर माहिती होतं एवढं की आपलं स्टेशन हे दुसऱ्या बाजूला येणार आहे. पण गर्दी एवढी होती की दुसऱ्या बाजूला जाणं जवळजवळ शक्य नव्हतं. म्हणजे मला खात्री होती की मी कितीही प्रयत्न केला तरी दुसऱ्या बाजूला जाऊ शकेन म्हणून. मी विचार केला ठीक आहे या बाजूच्या आपण दरवाज्यातनं शिरलो तिथे खालती उतरून जाऊ आणि ट्रेन गेल्यानंतर क्रॉस करू. अर्थात हे इलिगल असतं पण मी म्हटलं ठीक आहे 1 मिनिट लागेल काही जास्त लागणार नाही. माझ्या कर्मधर्म संयोगाने जेव्हा गाडी रेल्वे स्टेशनात शिरत होती तेव्हा मध्ये फेन्स आली. ती भाला घातलेली फेन्स असते आणि त्याच्यावरती म्हटलं ठीक आहे आपण त्याच्यावरती पाय देऊन दुसऱ्या बाजूला उडी मारू आणि मग क्रॉस करू. माझ्या आणखीन नशिबाने त्या बाजूच्या ट्रॅकवरती एक दुसरी ट्रेन त्याच वेळा आली. आता दुसऱ्या बाजूला उडी मारणं मला शक्य नव्हतं. दुसऱ्या बाजूच्या दरवाज्यातनं उतरणं शक्यच नव्हतं. त्यामुळे ज्या दरवाज्यातनं मी शिरलो होतो त्या दरवाज्यातनं उतरणंच फक्त पॉसिबल होतं. मी उतरलो आणि अरे बापरे गाडीतले लोक जे ओरडायला लागले माझ्यावरती वेडा आहेस का, डोकं फिरलंय का, मरशील, खाली बस खाली बस, सिट डाऊन सिट डाऊन. मला काही कळेना बसण्याचा काय संबंध होता. पण तरी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्या ग्रॅव्हल्सवरती बसलो. नंतर माझ्या लक्षात आलं की बरेच लोक सबवेच्या दारातनं अटॅची किंवा बॅग्स असतात किंवा पिशव्या असतात. गाडी सुरू झाल्यानंतर जर तुम्ही बाजूला उभे असला आणि तिथं तुमच्या डोक्याला आपटली तर मृत्यू अटळ, ब्रेन हॅमरेज काय व्हायचं ते होऊन जाईल. पडला तर गेलाच तुम्ही. त्यामुळे मी खालती बसलो. ट्रेन गेली. मी सुखरूपपणे वाचलो होतो. उठलो.
ट्रेनचा ट्रॅक क्रॉस केला, माझ्या मावस भावाचा जीव भांड्यात पडला मला पाहून. हे 3 प्रसंग सांगितले, असे अनेक आहेत, पण पुढच्या वेळी पुन्हा पेशंटच्या गोष्टींकडे वळू. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक इट, प्लीज सबस्क्राईब. हॅव अ नाईस डे.